मँगोच्या सीझनमध्ये हमखास बनवावा असा पदार्थ आहे मँगो मस्तानी. तर आज आपण बनवणार आहोत पुण्याची फेमस मँगो मस्तानी. यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि साखर आहे. डिटेल रेसिपी मी कॅप्शनमध्ये देत आहे, ती नक्की चेक करा. इथे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकतात. मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे. त्यातलं अर्धं वाटी दूध मी बाजूला काढून घेतलं आहे. आता दूध उकळत असताना यामध्ये 8 ते 10 टेबलस्पून साखर टाका. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल. आता जे अर्धं वाटी आपण दूध काढलेलं आहे त्यामध्ये 3 टेबलस्पून मिल्क पावडर, बरोबरीने 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामध्ये साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला दुधात टाकून चांगलं उकळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, दुधातली साखर पूर्ण वितळल्यानंतर आणि दूध उकळल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही हे मिश्रण दुधामध्ये टाकणार, दूध सतत हलवत साधारणपणे मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं गरम करा. जे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे ते उकळून साधारण पाऊण लिटर इतकं झालं पाहिजे, एवढं मी त्याला उकळलं होतं. आता पूर्णपणे दूध उकळल्यानंतर म्हणजे दूध आटल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. रूम टेम्परेचरवरती याला थोडंसं टेम्परेचर कमी होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये कमीत कमी 3 ते 4 तास ठेवून थंड करा. मस्तानी करण्यासाठी हे दूध आपल्याला थंड हवं आहे. इथे 2 मी आंबे घेतलेले आहेत. 2 सर्विंग तुम्हाला दाखवत आहे. या पूर्ण रेसिपीपासून साधारणपणे 5 कप होतात. अर्धा कप मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. व्हिपिंग क्रीम नसेल तर साधं अमूल फ्रेश क्रीम घेतलं तरी चालेल. आता 2 सर्विंग असल्यामुळे 2 मँगोची मी प्युरी करून घेतली आहे. थोडेसे प्युरीमध्ये थोडंसं क्रीम घातलेलं आहे आणि प्रेझेंटेशन छान यावं म्हणून थोडंसं काचेच्या ग्लासामध्ये साईडला हे सगळी प्युरी लावून घेतलेलं आहे. हे फक्त प्रेझेंटेशनसाठी आहे. आता आपण काय केलं आहे, जर दूध आपण थंड करून ठेवलं होतं ते दूध एका सर्विंगसाठी 1 कप घ्यायचं आहे. माझा कप हा 200 mlचा आहे. आता आपण याच्यामध्ये मँगोची प्युरी घालणार आहोत. बरोबरीने व्हिपिंग क्रीमसुद्धा मी थोडीशी यामध्येच टाकलेली आहे. जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरने व्हिपिंग क्रीम बीट करून घ्या. पण मी बीटरने बीट न करता सगळं मिक्सर जारमध्ये टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये छानपैकी याला चर्न करून घ्यायचं आहे. तयार झाले आपला मँगो मस्तानीचा बेस. आता जो ग्लास आपण तयार केला होता त्यामुळे थोडेसे खाली मँगोचे पीसेस टाकलेले आहेत. हे तयार झालेलं घट्ट दूध टाकलेलं आहे आणि वरती 1 स्कूप मी मँगोचा आईस्क्रीम टाकलं आहे. अप्रतिम चवीची मँगो मस्तानी तयार झाली आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.